तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करणार आहेत इंग्लिश बालभारती ग्रेड 3 चा 1.5 न्यू एडिशन बुक बालभारतीचा. तर आपण 1.5 करणार आहेत मॅजिकल वॉटर, युनिट 1 चा 1.5 मॅजिकल वॉटर. हे तुम्हाला पूर्ण मी मराठीत एक्सप्लेन करणार आहे. तर जर तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला नसेल 1.4 पर्यंत आपण व्हिडिओ टाकलेले आहेत, तर त्या जाऊन आधी बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का असेच पूर्ण आता सिलेबस कव्हर इथे या चॅनलवर होणार आहे. तर चला सुरू करूया. डू यू नो द नेम्स ऑफ दी फेरीज? फेरीज म्हणजे ज्या परी, तुम्ही परींच्या कथा पहिले बघितल्या असतील, त्या परी त्यांचे नावं त्या परींची तुम्हाला माहिती असेल कोणत्या, तर ते तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचे. तर तुमच्यासाठी ऍक्टिव्हिटी आहे. दुसरं विचारले द थिंग्स दॅट हॅपन इन फेरी टेल्स. टेल्स म्हणजे स्टोरीज. ज्या परींच्या कथांमध्ये, या स्टोरीजमध्ये जे काही म्हणजे ज्या काही गोष्टी घडतात ते तुम्हाला सांगायचं आहे. जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, उदाहरण म्हणून, की परी मदत करतात गरीब लोकांच्या, मेहनती लोकांच्या, ते तुम्ही सांगू शकता. तर चला सुरू करूया. एक एक रीड अँड लर्न. सिया यूज टू सेल फ्लावर्स इन द डे टाइम. यात एक सिया नावाची मुलगी दाखवलेली आहे, जी काय करते? सेल करते फ्लावर्स, म्हणजे फ्लावर्स विकते, म्हणजे फुलं विकते. कधी? इन द डे टाइम, दिवसा ती फुलं विकते. आणि विथ द मनी शी अर्न, आणि फुलं विकून ती सिया जे काही पैसे कमवते, शी परचेस्ड फूड फॉर हर लिटिल ब्रदर्स. आणि फुलं विकून ती जे काही पैसे कमवते, तर ती काय करते? शी परचेस, विकत घेते, फूड कोणासाठी? फॉर हर लिटिल ब्रदर्स, तिला छोटे भाऊ आहेत, त्यांना ती काय, त्यांच्यासाठी काय घेते ती? फूड विकत घेते. वन डे वेन सिया वॉज पिकिंग सम पॅन्सीज. वन डे, एका दिवशी सिया काय करत असते? वेन सिया वॉज पिकिंग म्हणजे तोडत असते, पिकिंग म्हणजे सम पॅन्सीज. पॅन्सीज म्हणजे एक फ्लावर्सचा टाईप आहे, म्हणजे एक फुलांची नावं आहे ती, म्हणजे एक प्रकारचे फुल आहेत ते पॅन्सीज. ते ती तोडत असते टू सेल फ्रॉम हर गार्डन. ते तिच्या गार्डन मध्ये ते पॅन्सीज म्हणजे फ्लावर्स तोडत असते टू सेल. ते फ्लावर्स तिला विकायचे असतात, म्हणून तिच्या गार्डन मध्ये ती ते पॅन्सीज तोडत असते किंवा फ्लावर्स तोडत असते, फुलं तोडत असते. शी सडनली बिकेम सिक, आणि तिला तोडता तोडता आजारी वाटू लागतं, म्हणून सो शी रिटर्न होम अर्ली, मग ती लगेच तिच्या घरी जाते. इन द इव्हिनिंग शी वॉज सॅड ॲज देअर वॉज अ लिटिल फूड फॉर हर ब्रदर्स. आणि संध्याकाळी काय होतं? इन द इव्हिनिंग, संध्याकाळी, शी वॉज सॅड, ती नाराज होते, दुःखी होते, कारण ॲज देअर वॉज अ लिटिल फूड फॉर हर ब्रदर्स, तिच्या लहान भावांसाठी किती थोडंसं फूड असतं, म्हणून ती दुःखी होते, कारण का तिने आजारी असल्यामुळे फ्लावर्स पण विकले नव्हते म्हणून. द फेरी ऑफ हेवन वॉज ऑब्झर्विंग हर हार्ड वर्क अँड द केअर दॅट शी टूक ऑफ हर ब्रदर्स. आणि इथं काय सांगितलंय? द फेरी म्हणजेच परी. कुठली? ऑफ हेवन म्हणजे स्वर्गातली जी परी आहे. वॉज ऑब्झर्विंग हर हार्ड वर्क, ती बघत होती. काय बघत होती? हार्डवर्क. कोणाचं? सियाचं हार्डवर्क बघत होती. अँड केअर, आणि काळजी सिया जी घेत होती, दॅट शी टूक ऑफ हर ब्रदर्स. आणि ती परी काय बघत होती? हार्डवर्क म्हणजेच मेहनत सियाची बघत होती, आणि केअर म्हणजे जी काळजी सिया तिच्या छोट्या भावंडांची घ्यायची, ती बघत होती. कोण? परी बघत होती, हे सगळं बघत ती होती. सो शी वॉन्टेड टू हेल्प सिया, मग त्या परीला वाटलं की आता मला मदत केली पाहिजे सियाला. मग ॲट नाईट, रात्री, द फेरी केम टू हर गार्डन, आणि रात्री ती परी जी आहे ती कोणाच्या गार्डन मध्ये आली? सियाच्या गार्डन मध्ये आली. अँड वॉटर्ड हर फ्लावर्स विथ मॅजिकल वॉटर, आणि सियाच्या गार्डन मध्ये जे फ्लावर्स आहेत त्यांना पाणी दिलं. कोणी? परीनी. आणि ते पाणी कसं होतं? मॅजिकल वॉटर म्हणजे जादुई पाणी ते होतं. मग नेक्स्ट डे सिया फेल्ट बेटर, आणि सिया आजारी होती, पण नेक्स्ट डे सिया कशी झाली? फेल्ट बेटर, सियाला बरं वाटू लागलं. शी वेंट टू हर गार्डन, आणि सिया बरं वाटायला लागलं तर लगेच कुठे गेली? तिच्या गार्डन मध्ये गेली. अँड व्हॉट शी सॉ स्टन हर, आणि जे काही सिया बघते गार्डन मध्ये जाऊन, त्याच्याने काय होतं? ती आश्चर्यचकित होते, म्हणजेच तिला विश्वास बसत नाही. हर गार्डन वॉज फिल्ड विथ ब्लूमिंग फ्लावर्स. ती काय बघते? हर गार्डन, तिचं जे गार्डन आहे ते वॉज फिल्ड म्हणजे ते भरलेलं होतं. कशाने? विथ ब्लूमिंग फ्लावर्स म्हणजे फुललेल्या फुलांनी, फुललेले फुलं होती, त्याच्याने तिचं गार्डन जे आहे ते फील्ड होतं, म्हणजेच भरलेलं होतं. तिचं जे गार्डन आहे त्यात ते कशाने भरलेलं होतं? फुललेल्या फुलांनी भरलेलं होतं. मग शी वंडर्ड अबाउट हू हॅड वॉटर्ड हर फ्लावर्स. शी वंडर्ड म्हणजेच ती विचार करू लागते. अबाउट हू हॅड वॉटर्ड हर फ्लावर्स, तिच्या फुलांना कोणी पाणी दिलं असेल?
याचा विचार ती करू लागते. नेक्स्ट डे वेन शी वेंट टू द मार्केट, आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ती मार्केटला जाते टू सेल दोज फ्लॉवर्स, तेच फुलं विकायला. मेनी बायर्स बॉट देम, आणि भरपूर लोक ती फ्लॉवर्स विकत घेतात तिच्याकडून. मार्केटमध्ये ती जेव्हा विकायला जाते ते फुलं, तेव्हा भरपूर लोक विकत घेतात काय, ती फुलं तिच्याकडून. फायनली शी हॅड प्लेंटी ऑफ फूड, फायनली तिच्याकडे काय होतं, प्लेंटी ऑफ फूड म्हणजे भरपूर अन्न होतं, भरपूर फूड येतं असतं. टू फीड हर ब्रदर्स, तिच्या भावांना खायला घालायला. त्याच्यावरनं आपल्याला असं शिकायला भेटतं की मेहनत केली तर सगळं काही आपल्याला जे पाहिजे ते भेटतं. जर तुम्हाला हे समजलं असेल, हा लेसन समजला असेल 1.5, तर 1.6 ची व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, आणि आवडली असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.